हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला सरकारी नोकर भरतीचा तारांकित प्रश्न। महाराष्ट्रामध्ये रिक्त पदे किती? सरकारी नोकर भरती 2026ला किती होणार? मुख्यमंत्री यांनी काय दिले उत्तर? चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांबाबत डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे सांगोलेचे आमदार आहेत यांनी सन्माननीय मुख्यमंत्री यांना पुढील गोष्टींचा खुलासा करण्याबाबत एक तारांकित प्रश्न विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांचा तपशील सुद्धा मिळणार आहे। राज्य शासनाच्या मंत्रालयासह विविध विभागातील जवळपास 3 लाख पदे रिक्त आहेत आणि या रिक्त पदांमुळेच सध्याचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे। आणि हे खरे आहे काय, हा एक प्रश्न त्यांनी उपप्रश्न त्याच्यामध्ये विचारलेला आहे। दुसरा असा मुद्दा होता तारांकित प्रश्नामध्ये की जर हे खरं असलं तर सद्यस्थितीमध्ये राज्य शासनातील एकूण 7.19 लाख मंजूर पदांपैकी विविध संवर्गातील सुमारे 2,92,570 पदे हे रिक्त असून नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या 5,289 इतक्या कर्मचाऱ्यांची संख्या यात समाविष्ट केली तर हा आकडा 2,92,859 इतका होणार असून राज्य शासनातील तब्बल 35.83% पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे। हेही खरे आहे का, याच्यामध्ये दुसरा मुद्दा होता। तिसरा मुद्दा असा होता की जर हे खरं असलं तर राज्य शासनाच्या विविध विभागातील ही जी रिक्त पदे आहेत ही न भरल्याने काही अधिकाऱ्यांकडे 2 ते 3 पदांचा पदभार असल्यामुळे खालच्या पदांवर नवीन भरती न झाल्याने पदोन्नती होऊनही अनेकांना मागील 10 ते 12 वर्ष निम्न संवर्गातील पदांवरच काम करावं लागत असल्यामुळं ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत। हे खरं आहे का, आणि हे असल्यास शासकीय सेवेतील पदे तात्काळ भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केलेली आहे किंवा उपाययोजनेने केलेली आहे किंवा करण्यात येणार आहे, अशा पद्धतीचा तारांकित प्रश्न डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विचारलेला आहे। जवळपास 35.83% पदं ही रिक्त आहेत आणि मुख्यमंत्र्यांचं उत्तर काय आहे बघा याच्यामध्ये। जर देवेंद्र फडणवीसनी सांगितलं आहे की ही खरोखर ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत, अंशतः म्हटलेलं आहे म्हणजे खऱ्या आहेत। त्याच्यामध्ये सेवार्थ प्रणालीनुसार सद्यस्थितीमध्ये राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये 8,18,503 इतकी पदे मंजूर आहेत, मात्र 2,99,000 म्हणजे 36.54% इतकी पदे रिक्त आहेत। म्हणजे 35.83 हे सांगितलं होतं तो आकडा खरा आहे, जवळपास 36.54% इतकी पदे रिक्त आहेत। मग 3 व 4 मध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत, ज्याच्यामध्ये ऑगस्ट 2022 पासून नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये शासकीय, निमशासकीय व अनुकंपा तत्वावर एकूण 1,20,232 इतक्या नियुक्त्या त्यांनी दिलेल्या आहेत। शासनातील विविध पदावर जे आहेत पदभरती ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया असून नवीन पदनिर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर पदोन्नती आणि सरळ सेवा मार्गाद्वारे संबंधित प्रशासकीय विभागाकडून नियुक्त्या करण्यात येतात। आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे। मात्र भरती संदर्भामध्ये 2026 मध्ये ह्या जाहिराती किती प्रमाणात येणार आहेत, भरती तर होणार आहे का, तर होणार आहे। जवळपास 36.54% इतकी रिक्त पदे आहेत, त्यामुळे भरती ही 100% येणार आहे। 2026 मध्ये तलाठी भरती आहे, रेशीम संचालनालय भरती आहे, नगर परिषद भरती आहे, चाललेल्या महानगरपालिकांच्या भरत्या आहेत, DCC जिल्हा बँकेच्या भरत्या आहेत, बऱ्याच अंशी सर्व भरत्या या ठिकाणी होणार आहेत। MPSCच्या काही भरत्या आहेत, त्यामुळे ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं 2026 मध्ये रिक्त पदे आहेत। मात्र ती भरती किती पदांशी होती हे फक्त पाहणं आता आपल्यासाठी अगत्याचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।